ठाणे जिल्हाधिकार्यालय ठाणे आणि पारसिक वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय दत्तवाडी कळवा येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये 672 नागरिकांनी विविध दाखल्यांचा लाभ घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीम मुल्ला यांनी दिली आहे। ठाणे आणि पारसिक वेलफेअर फाउंडेशन त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कळव्यामध्ये खारेगाव परिसरातील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय दत्तवाडी कळवा येथे मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये रहिवासी दाखला, आदिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला असे 672 विविध दाखले नोंदवण्यात आले। या मोफत दाखले वाटप शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीम मुल्ला यांनी दिली आहे। यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, उमेश पाटील, विजया लासे, मंगला कळंबे, राजेंद्र साप्ते, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, प्रदेश युवक उपाध्यक्ष आदित्य धुमाळ, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, परिवहन सदस्य नितीन पाटील, मोहसिन शेख, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हुसेन मणियार, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे मंगेश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष कुणाल साबळे, वैद्यकीय आरोग्य कक्ष कार्याध्यक्ष रोहन जाधव, कार्यकारिणी सदस्य दीपक पाटील, दिनेश बणे, सुनील पाटील, पल्लवी गीत, मयूर आरोटे, युवक पदाधिकारी रोहित रायकर, शहबाज शेऊलकर, संदीप शिंदे, नासिर शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व पारसिक वेलफेअर असोसिएशन या विद्यमानाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या मार्फत आज खारेगाव येथील दत्तवाडी येथील दाखले वाटपचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। आज इथे आपण प्रतिसाद बघितला तर नागरिकांना दारावर आपल्या घराजवळ दाखले मिळावे, कारण दाखले घेत असताना त्यांना ज्ञान अभावी काही कागद पुढे घेऊन येणं खूप वेळ लागतं, खूप त्यांना कठीणाईच्या समोर जावं लागतं। म्हणून हे उपक्रम राबवण्यात आलेला आणि आनंदाची बाब आहे की या कळवा या परिसरातून 500हून अधिक लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। वास्तव्याच्या दाखल्याने वेगवेगळे दाखल्यांचे आहेत आणि आपण बघितलं का इथले स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी पण उपस्थित आहेत। आमचे सर्व सुखसुविधेने इथे तातडीने दाखले वाटप करण्याचा कार्यक्रम चालू आहे। आज रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन नंतर प्रत्येक दाखल्यांचे त्यांचे अपलोड होणार आणि त्यांना रसीद दिली जाईल आणि 25 तारखेला संध्याकाळी इथेच त्यांना त्यांच्या घराजवळच त्यांना दाखले पण दिले जातील। ऍडमिशन आणि बाकीचे गोष्टींसाठी कायदेशीररित्या लागणारे कागदपत्र तयार करण्यासाठी सर्टिफिकेटची गरज लागते, पण सर्टिफिकेट घेत असताना सर्वसामान्य नागरिकांना ज्ञान नसतं का कुठले पेपर घेऊन जायचे आणि त्यांना फेरे मारायला लावतात। तर म्हणून त्याच्यासाठीच हे सर्व दाखले उपयोगी पडतील म्हणून एक छोटासा उपक्रम आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी इथे उपस्थित केलेला आहे। सर, आम्हाला तहसीलदार कार्यालयात जवळजवळ हप्ता जातो या कामासाठी, पण नजीबुल्ला साहेब आणि आनंद परांजपे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून आम्हाला तात्काळ दाखले वाटप झालेले आहेत आणि त्यांची रिसीट आहे जे आम्हाला लवकरात लवकर दाखले आम्हाला उपलब्ध होतील। हो, मी डोमेसिलचा दाखला इथे काढण्यासाठी आलेलो आहे। खारेगावमध्ये मी राहतो, तर माझा डोमेसिलचा दाखला मी यासाठी काढायला आलो की माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी मी काढायला आलेलो आहे। तर ॲडमिशनसाठी इथे तिथं फिरावं लागतं, तर ह्या डोमेसिलसाठी जर जिल्हाधिकारी कार्यालयात जर गेलो असतो तर मला ह्या टेबलावरून त्या टेबलावर फिरावं लागलं असतं, बराच वेळ माझा गेला असता आणि मी नोकरी करतो त्यामुळे अतिरिक्त मला सुट्टी घेऊन तिथे जावं लागलं असतं। तर पण नजीम मुल्ला साहेब आणि राष्ट्रवादीचे आपले आनंद परांजपे साहेब यांचा हा जो उपक्रम त्यांनी इथे राबवला आणि रविवारच्या सुट्टीमध्ये त्यांनी हा उपक्रम केला, त्यामुळे मला अतिरिक्त परत सुट्टी घेऊन इकडे तिकडे फिरावं लागलं नाही आणि माझा दाखला सहजतेने इथे मला काढता आला। तर त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद इथे करतो, त्यांचा आभारी आहे की त्यांनी असा हा उपक्रम इथे राबवला। आता मी आज माझ्या मुलासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट काढायला इथे आले। डेफिनेटली डोमेसाईल हे आता सगळ्याच एज्युकेशन पर्पजसाठी आपल्याला लागतेच। तर आपण कुठेही आता समजा गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये गेलो किंवा आपण एखाद्या सायबर कॅफेमध्ये गेलो तर सायबर कॅफेमध्ये मी ऑलरेडी जाऊन आले होते, त्यांनी मला 1500 रुपये सांगितले। तेच मला आता इथे माननीय आनंद परांजपे सर आणि नजीम मुल्ला सर यांच्या अंतर्गत आम्हाला फ्री डोमेसाईलची एक आम्हाला सुविधा उपलब्ध करून त्यांनी दिली, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच आभार।
शिवाय आपण कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलो तर आपल्याला 15 वेळा फेऱ्या माराव्या लागतात. मग ते कधी सांगतात की हे डॉक्युमेंट नाहीये, ते डॉक्युमेंट नाहीये, ते आणा. तर आनंद परांजपे सर आणि मुल्ला सर यांनी आम्हाला हे रविवारी म्हणजे जेव्हा सुट्टीचा दिवस असतो आणि खाली एक त्यांनी वेगळं केबिन केलेलं आहे जिथे व्हेरिफिकेशन होतं डॉक्युमेंट्सचं. वरती त्यांनी मग वेगळी अरेंजमेंट केलेली आहे, सॅग्रिगेशन केलेलं आहे, डोमेसाईलचा रहिवाशी दाखल्याचा वेगवेगळा केलेला आहे. पल्लवीताई ज्या पारसिकच्या आहेत त्यांनी आम्हाला खूप मदत केली. इवन आता खाली त्यांनी चहा आणि कॉफी बिस्किट याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. सगळं व्यवस्थित त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्याच्यासाठी खरंच आम्ही त्यांचे आभार मानतो.